सुंदर मनामध्ये भरली करायचे आहेत ना तुमच्या स्वहस्ते पोळ्या करा चला ताण कसला ताण आहे असं काहीच नाही आमच्यामध्ये उगा काय काही नाही ताण आमच्यात नाही कसं उगा वाद घालीत बसत आहे तुम्ही बी आहो ते टेन्शन मध्ये होते म्हणून झालंय हो अरे आप्पा सगळ्यांचीच डोकी हल्ली होती तेव्हा हा ना आता आशूवर हात उचलला हिच्यावर बी हात उचलला हो मी ती टेन्शन मध्ये केलं मी नाही तर कायला चिडीन मी हिच्यावर आणि कायला हात उचलीन बरं गुणाची सून आहे हो माझी मग काय बघत बसले घ्या ना मिठीत सुनाला तुमच्या हा नाहीतरी तुम्ही आजकाल लई सासूवास करेल बरं तिला म्हणून तर ती माहेरी निघून येले करा पुण्यांदा माहेरी यायची भाषा करायची नाही बरं तुम्ही दोघींनी माहेरी जायचं म्हणलं ना की लय धडकी भरते मला काय पाहू लागली ये की गुणाची हायच पण पोरगी याच्यापेक्षा मी नाही येणार आहे मी ना आता जाऊन बापूंची माफी मागणार आहे एक नंबरची मूर्ख आहे दिदे त्या म्हाताऱ्याची माफी मागायला कायला गेली ती त्या ढोलीच्या मनात ना आता उकळ्या फुटत असतील दीदी पण ना खूप यायचं नाही इकडं बरोबर अत्तल घडवली असती मी त्या जागीरदारांना पण नाही लॉडाची बायको नाही काही ती आली बी ना तरी आम्ही काय तिला कायमची ठेवून घेणार आहे का आली तर ये बाई 4 दिवस राहाय तूप रोटी खाय आणि जाय तुझ्या सासरी काय गेलं ते अहो मला काय बुद्धी सुचली आणि चिडले मी आणि लेकरावर हात उचलला हो मी खरंच सांगते माफी करा बरं अगं नाही म्हणून तर कुठल्या कुठे विषय गेला हाय की नाही बापू ह्या सगळ्याला कारण हा पोरगा आहे हा यालाच घ्या रिंगणात ये आत ये तू हा माहिती सॉरी 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 आप्पा सॉरी सगळ्यांना सॉरी नाही मायामुळे तुम्हाला सगळ्यांना लय त्रास झालाय मला माहिती मनापासून सॉरी नाही अशी नाही मग कशी साष्टांग दंडवत घालून तुला सगळ्यांची माफी मागावी लागल तुझ्यामुळे मामी आजारी पडल्या 2 दिवस उपाशी होत्या त्या कळलं का बरोबर आहे लते तू या बी लक्षात राहायला पाहिजे या जाहीर माफीनामा आमच्या सगळ्यांसाठी साष्टांग दंडवत घालस तू आता हा मग म्हणजे कसं यापुढं तू बेजबाबदारपणे असा कुठं बी न सांगता जाणार नाही काय चल दंडवत घाल आता बघत नको बसू आशू राहू दे ना नको हो आंधळी माया तुमचं राहून द्या चिरंजीव राहून जाऊन द्या साष्टांग दंडवत अहो नाही अप्पा ते मी चेष्टा करत होते नाही लते तुझं बरोबर आहे काय हे असे बेजबाबदारपणे वागले नसते ना तर आपल्याला एवढा त्रास झालाच नसता हा ओके दंडवत बापू आहे दादा अजय तुला बी आप्पा वत्सा तुझं कल्याण हो आओ सारखी कपाळावर
कशी असते हो तुमच्या? कोण आहे उभं माझ्यासमोर? कोण आहे काय? मी आहे ना. मग येणारच ना. तर काय केलं हो मी? वागले ना तुमच्या मनासारखी. काय वागली का तू माझ्या मनासारखी? तिथं बापूंच्या घरी जाऊन मी पाया नाही का पडले त्यांच्या? आणि तिथं बी कसे बोलले तुम्ही मला? साष्टांग दंडवत घाल म्हणून. हो, असं का बोलले तुम्ही मला? तुझ्या मनात नव्हतं तर कायला केलं मग तू हे सगळं? सारखे सारखे धमक्या देऊ राहिले ना तुम्ही मला. मग घटस्फोट द्यायची भाषा करून राहिले. तू कायला घाबरते धमक्यांना? घाबरते म्हणजे मला लग्न नाही मोडायचं आपलं. आणि तुम्ही बी जर का लग्न मोडायची भाषा केली ना तर सांगून ठेवते गाठ मायाशी आहे. 7 जन्म तुमचा पिछा सोडणार नाहीये मी. देवा. हा बोला अण्णा बोला. नमस्कार नमस्कार. नाही 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 अजून तसं काही ठरलेलं नाहीये. आयोजकांशी बोलणं झालंय. तारीख ठरली की नक्कीच कळवतो तुम्हाला आणि पहिलं कळवणार. बाकी बरं आहे ना अण्णा? दौलतराव एकदम मजेत. सांगतो तुमचा निरोप त्यांना सांगतो. नक्की नक्की. हो जय हिंद अण्णा. ए दौलतराव दिसत नाहीये. घरीच आहे, आराम करतात. काय चक्क आराम? नवलच आहे. कुठे गेले नाही का बूर काढायला? नाही म्हणजे काही काम नसेल तर कायला जायचं ना बाहेर, म्हणून घरीच थांबले. चांगली बुद्धी सुचली. हे बघा अण्णा स्वतःहून चौकशी करू राहिले. तुमचं लक्ष आहे ना त्यांच्यावर? हा हा, तुम्ही नका काळजी करू. बोलला का तुम्ही त्यांच्याशी काही? हा म्हणजे जरा त्यांच्या कलाकारांना घेते. उगा डायरेक्ट विचारलं ना तर चिडचिड करतील ते. तुम्ही नका काळजी करू, मी बघते. बघाच प्रश्न अण्णांच्या भाचीचा आहे. काहीही झालं तरी अण्णांची भाचीच या घरची सून झाली पाहिजे. कळलं? ए दंडवत म्हणजे घालायला लावला ना तुम्हाला. आज तू फक्त मायावर. हो. अरे काय आलं? एवढा आवडला काय माझा दंडवत? नाही. मग अरे हे काय हर्षवायचा झटका बिटका आला काय तुला? ते बस ते तर हसू दे ना मला. तुझ्या पोटात कायला दुखतंय? माय काल दुखल पोटात. उलट मला बरं वाटते हसत राहिलं ते अशीच. ना आज लय दिवसानं हसले मी. तुला हसवलं बाई मीच आहे. हो नाही मी गायबून जसा त्रास दिला तसं दंडवत घालून हसवलं बी ना, नाही का? हे मात्र खरं आहे आंब्या. खरंच थँक्यू. लय दिवसानं हसले मी आज. तुला तर बरंच वाटलं असेल. चांगली शिक्षा भेटली आब्याला. हो. अरे अबे मी तर गंमत केलती. मला काय माहित आप्पा खरंच तुला दंडवत घालायला लावती. पण तरी बरंच झालं. बरं झालं बोलली तू. चूक आहेच ना माझी, नाही का? अभ्या सोड ना आता तो विषय. जे झालं ते झालं. काय आता काय झालं? अभ्या माझ्या डोळ्यासमोर सारखा तुझा चेहरा येतोय दंडवत घालतानाचा. बस अभ्या आता ना माझ्या पोटात दुखायला लागलं. आपण नंतर बोलू. ए नंतर बोलू काय? मला सांगायचंय तुला ते काहीतरी. नाही नाही आता नको. नंतर सांग मला. नंतर बोलू आपण बरं. आणि हो खरंच थँक्यू. लय हसवलं तू आज मला. चल. बरोबर मला असंच आयुष्यभर हसत संसार करायचा. ते
कसं कधी सांगू तुला?